लोकसभा निवडणुकीचे बिगुल सध्या वाजले असतानाच अनेक ठिकाणी सध्या मोठमोठ्या मंत्र्यांच्या नेत्यांच्या गाठीभेटी सध्या सुरू आहे. अशातच शिरूर लोकसभा मतदारसंघातील कट्टरवैरी असलेले आमदार दिलीप मोहिते पाटील यांची भेट माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी घेतलेली आहे. आपल्यासोबत आमदार दिलीप मोहिते आहे. दादा, खरं तर आढळराव पाटील यांनी तुमची भेट घेतली. तुम्ही एकतर कट्टरवैरी म्हणता. आमच्यातले मतभेद हे राजकारणातले मतभेद आहेत. राजकारण करत असताना ते तत्वाचं केलं तर राजकारणामध्ये कुठल्या अडचणी येत नाही. पण राजकारण हे खुंचीने केलं, दुसऱ्याला पार संपवायचंच, त्याला जेलमध्येच पाठवायचं, अशा प्रकारच्या भूमिका घेतल्या तर ते राजकारण राहत नाही. आणि आढळरावांच्या माझ्या बाबतीत तेच घडलं की त्यांनी माझ्याशी जे राजकारण केलं कायम ते खुंशीचं केलं. मी जेलमध्ये कसा जाईल, माझ्यावर केसेस कशा करता येतील, अशा प्रकारचं एकदम टोकाचं राजकारण त्यांनी केलं. आणि म्हणून माझं त्यांच्या बाबतीमध्ये माझी भूमिका आहे किंवा माझा विरोध आहे. तर हे एक दिवस असतं, 2 दिवस असतं, माणूस एकदा चूक केली, दोनदा केली पण ठीक आहे. सतत 20 वर्ष आहे, 20 वर्ष मी त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टीला सामोरे गेलेलो आहे. आणि त्यामुळे माझी आणि माझ्या ज्या कार्यकर्त्याची मानसिकता आहे किंवा त्यांच्याबरोबर संगत नकोच. वास्तविक पाहता ज्या वेळेला महायुती झाली, आमचा पक्ष हा बरोबर BJP शिवसेनेबरोबर गेला, शिंदे सेनेबरोबर गेला, त्यावेळेसुद्धा आमच्या पक्षनेतृत्वाने आम्हाला कुठं विश्वासात घेतलं नाही. वास्तविक पाहता सगळ्यांना विश्वास घेऊन चर्चा करूनच त्यांच्याबरोबर जाण्याची भूमिका घ्यायला पाहिजे होती. त्यांनी आम्हाला फक्त सांगितलं की सगळ्या चर्चा झाल्यात, आपल्याला पाहिजे ते अधिकारी मिळणार आहे, आपल्याला विकास निधी मिळणार आहे, आत्ता मंत्रिमंडळामध्ये हे ठराविक लोकांना आम्ही करतो, पुढं मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, त्यानंतर महामंडळं होणार आहेत, सगळ्या प्रकारची गाजरं आम्हाला दाखवली. आज त्यातलं नेमकं काय झालं, आज फक्त 9 लोकांनाच फक्त संधी मिळाली. बाकीचे लोक जे संधीच्या प्रतीक्षेत होते त्यांची संधी तशीच राहिलेली आहे. जेवढे आम्ही एकत्र यायला पाहिजे होतो 3 पक्ष, तेवढ्या कधी आलोच नाही, कधी आमची एकत्र बैठक झाली नाही, कधी चर्चा झाली नाही. आज राष्ट्रवादीच्या आमदारांनी फक्त राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांना भेटायचं, BJPच्या मंत्र्यांनी फक्त BJPच्या कार्यकर्त्यांनी फक्त BJPच्याच मंत्र्याला भेटायचं, किंवा शिंदे सेनेच्या यांनी फक्त शिंदेनाच भेटायचं. नेमके आम्ही एकत्र आलोय कुठं? आणि या सगळ्या गोष्टीचा मानसिक त्रास हा आमच्यासारख्या आमदारांना निश्चितपणानं होतो. नक्कीच दादा, आपण ज्या पद्धतीने पाहतो की तुम्ही मागच्या वेळेस TV9शी बोलताना सांगितलं होतं की पक्ष त्यांचं राष्ट्रवादीमध्ये स्वागत करेल, मात्र तुमचा त्याला कायम विरोध असणार आहे. एक वेळेस राजकारण सोडून घरी बसेल तर तुमची भूमिका आता काय असणार आहे? माझ्या भूमिकेत काय बदल झालेला नाही. माझी भूमिका आजही तशीच आहे की खेड तालुका हा जो तालुका आहे हा निर्णायक तालुका आहे. आढळरावांचं राजकीय जीवन खेड तालुक्यानेच घडवलं याची आपल्याला पूर्ण जाणीव आहे. आणि अमोल कोल्हेंचं सुद्धा राजकीय जीवन खेड तालुक्यातल्या लोकांनीच घडवलं. खेड तालुका हा क्रांतिकारकाचा तालुका आहे. आत्तापर्यंत राजकारणामध्ये अनेक प्रकारच्या क्रांती खेड तालुक्याने केलेल्या आहेत. आणि तुम्ही आम्हाला विश्वासात न घेता, आम्हाला कुठे न विचारता काही गोष्टी जर करणार असाल तर त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही. आढळरावांच्या बाबतीमध्ये आमचे टोकाचे मतभेद आहेत. आणि मग तुम्ही जर परस्पर काही निर्णय घेणार असाल तर त्या निर्णयाशी आम्ही सहमत असू असं अजिबात नाही. खरं तर ही जागा राष्ट्रवादीला सुटणार आहे आणि जवळजवळ आढळराव यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे राष्ट्रवादी गटाकडनं. तर त्यावेळेस दिलीप मोहिते काय भूमिका घेतील, कशा प्रकारे काम करतील? नाही, ज्यांच्याबद्दल कालपर्यंत आम्ही टोकाच्या भूमिका घेतल्या आहेत, ज्यांच्यापर्यंत आम्ही ज्यांच्या विरोधामध्ये बोललो, आता त्यांच्या विरोधात काय बोलायचं हेही पक्षाने आम्हाला सांगावं ना. मग त्याच्याबरोबर भूमिका आमची हीच आहे की त्याच्यापेक्षा आपलं शांत बसणं सगळ्यात उत्तम ना. नाहीतरी मी मागच्या वेळेला स्पष्टपणाने सांगितलं की बाबा राजकारणात फारसं काही इंटरेस्ट राहिलेला नाही, आणि मग उद्या वेळ आली तरी शांत बसण्याची माझी भूमिका आहे. नक्की शांत बसण्याची भूमिका आहे. मात्र एकंदरीत आपण ज्या पद्धतीने पाहतो की दिलीप वळसे पाटील असेल आणि आढळराव असेल यांच्यामध्ये सुद्धा सध्या आपण पाहतो की जो दुरावा होता तो सुद्धा कुठेतरी जवळ आलेला पाहायला मिळतोय. आमच्या राजकारणामधला सगळ्यात भाग्यवान माणूस आहे दिलीप वळसे पाटील. पवारसाहेबांनी त्यांच्या पदात कायम सुखं टाकलेलं आहे आणि अजित पवारांनी सुद्धा टाकलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या सुखाकरता ते वाटेल त्या सगळ्या गोष्टीची तडजोड करू शकतात.
आमच्या वाट्याला त्या सगळ्या कुठल्या गोष्टी आलेल्या नाहीत. मग संघर्ष हा आमच्या जीवनामध्ये पूर्वीपासून आहे, आजही राहील आणि उद्या राहील. खरं तर ज्या पद्धतीने आढळराव जर राष्ट्रवादीमध्ये आले तर तुम्ही कुठेतरी शरद पवार गटात जाणार अशा चर्चेला सुद्धा मिळत आहे. मी वारंवार पक्ष बदलणाऱ्यापैकी नाही. माझ्या राजकीय जीवनामध्ये मला जे काही मिळालं ते अजित पवारांच्यामुळे मिळालं याची जाणीव मला आहे. आणि म्हणून मी शरद पवारांना सोडून अजित पवारांच्या बरोबर आलो. अजित पवार माझ्या दृष्टीने सर्वस्व आहे. आणि माझी अपेक्षा एवढी होती की बाकी कुणी नाही विचारलं तर अजित पवार मला विचारतील, विश्वासात घेतील. परंतु तोही प्रयत्न त्यांच्याकडनं काही झालेला नाही. त्यामुळं मी शरद पवारांच्या पक्षामध्ये बिलकुल जाणार नाही. मी राजकारण संन्यास घेऊन घरी बसेन. नक्कीच आपण ज्या पद्धतीने पाहिलं की जर उद्या आढळराव यांना जर उमेदवारी निश्चित झाली तर कुठेतरी राजकीय संन्यास घेऊन घरी बसण्याची भूमिका या ठिकाणी आमदार दिलीप मोहिते यांनी व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रमेश सहमी सुलदेवे, TV9 मराठी, खेड, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.